कॉल करायचा आहे। रेल्वे प्रवासादरम्यान जर गाडीमध्ये एखादा मनोरुग्ण व्यक्ती चढला तर तो 15-12 नंबरवर कॉल करून सांगायचा तुमचा डबा कोणता आहे, तुम्ही किती वाजता गाडी पकडली, कुठल्या स्टेशनला तो चढला आहे तो माणूस, जर माहिती व्यवस्थित सांगितली तर तो डबा अटेंड करून तुम्हाला योग्य ती पोलीस मदत मिळून जाईल। आणि रात्रीच्या वेळी प्रवास करताना ज्या डब्यामध्ये रेल्वे पोलीस आहेत त्या डब्यातूनच तुम्ही प्रवास करायचा आहे। आपल्या रात्री 6 ते सकाळी 8 वाजेपर्यंत महिलांच्या डब्यामध्ये रेल्वे पोलिसांची नेमणूक केली जाते। आणि जरी नसतील एखाद्या वेळेस पोलिसाला 2-2-3-3 गाड्या सांभाळाव्या लागतात, अशा वेळेस आहे ना जेणेकरून दोन्ही कॉर्नरला बसायचे, जास्त महिला नसतील ना दोन्ही कॉर्नरला बसायचे, तुम्हाला तिन्ही दरवाजे दिसले पाहिजे, कोण चढतंय कोण उतरतंय, आणि 15-12ला कॉल करून सांगायचं। आणि जरी एखाद्या वेळेस नसेल पोलीसवाले किंवा होमगार्ड अशा वेळेस 15-12ला कॉल करून सुद्धा तुम्ही सांगू शकता की अशाच्या डब्यामध्ये पोलीस नाही येत, ते आपल्याला पोलीस मदत हवी म्हणून। तर अशा वेळेस तुम्हाला नक्की मदत केली जाईल। रात्रीच्या वेळेस शेवटची गाडी गेल्यानंतर बाहेर पण नसतात गाड्या, त्यावेळेस 112ला कॉल करून तुम्ही मदत मागू शकता। फक्त सांगताना एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं जेणेकरून तुम्हाला मदत झाली पाहिजे। आणि गर्दीच्या वेळेस जर ट्रेनला गर्दी असेल तर चढू नका कृपया करून, कारण हादसे खूप होत आहेत, एरिया म्हणा असे खूप। आणि जर सोनं वगैरे असेल तर तुम्ही अशी दुपट्टा घ्या, मोबाईल फोन जवळ ठेवा चढताना, आणि अशा वेळेस मोबाईल फोन बॅगेत पूर्ण आतमध्ये ठेवा, पुढच्या चैनीमध्ये ठेवू नका। ठीक आहे, थँक्यू। आता सणवार चालू आहे, गणपती चालू आहे, ईद आहे, त्या निमित्ताने पण तुम्ही पुन्हा हे करायचं, फक्त काय असेल तर कॉल फक्त 15-12 100 नंबरला फक्त द्या, 103